नमस्कार मित्रांनो. भारतातील प्रत्येक राष्ट्रीय प्रतीक आपल्या देशाची संस्कृती, इतिहास, निसर्ग आणि अभिमान दर्शवते. चला तर मग भारताची राष्ट्रीय प्रतीके आणि त्यांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नॅशनल फ्लॅग, राष्ट्रीय ध्वज. ट्राय कलर, तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे. त्यामध्ये वरती केशरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा हे 3 रंग आहेत. मध्यभागी 24 आरे असलेले अशोक चक्र आहे. तिरंगा हा भारताच्या एकता, शांतता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. नॅशनल एम्ब्लम, राष्ट्रीय चिन्ह. अशोक पिलर, अशोक स्तंभ. हे चिन्ह उत्तर प्रदेशातील सारनाथ येथील सम्राट अशोकांच्या सिंहस्तंभावर आधारित आहे. यामध्ये 4 सिंह पाठीमागे पाठी लावून उभे आहेत, मात्र समोरून पाहिल्यास 3 सिंह दिसतात. सिंहांच्या खाली अशोक चक्र, घोडा आणि बैल यांची आकृती आहे. हे राष्ट्रीय चिन्ह भारताची शक्ती, धैर्य, सत्य आणि न्याय यांचे प्रतीक मानले जाते. नॅशनल अँथम, राष्ट्रगीत. जन गण मन. भारताचे राष्ट्रगीत म्हणजे जन गण मन. हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. संपूर्ण राष्ट्रगीत गाण्यास साधारण 52 सेकंद लागतात. नॅशनल सॉन्ग, राष्ट्रीय गीत. वंदे मातरम. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत नव्हे तर राष्ट्रीय गीत आहे. हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले असून स्वातंत्र्य लढ्यात या गीताने अनेकांना प्रेरणा दिली. नॅशनल मॉटो, राष्ट्रीय बोधवाक्य. सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हा संस्कृत भाषेतील वाक्यांश असून तो मुंडक उपनिषद या प्राचीन ग्रंथातून घेतला आहे. याचा अर्थ सत्याचाच विजय होतो असा आहे. हे बोधवाक्य आपल्याला नेहमी सत्य, प्रामाणिकपणा आणि न्यायाच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देते. म्हणूनच सत्यमेव जयते हे भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली अभिमानाने लिहिलेले आहे. नॅशनल ॲनिमल, राष्ट्रीय प्राणी. रॉयल बेंगॉल टायगर, वाघ. वाघ हा आपल्या देशातील सर्वात बलवान आणि देखणा वन्यप्राणी मानला जातो. तो शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. भारतामध्ये जगातील सर्वाधिक वाघ आढळतात. नॅशनल बर्ड, राष्ट्रीय पक्षी. पीकॉक, मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे भारतीय मोर. मोर आपल्या आकर्षक रंगीबेरंगी पिसाऱ्यासाठी आणि पावसाळ्यातील सुंदर नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तो सौंदर्य, अभिमान आणि नैसर्गिक वैभवाचे प्रतीक मानला जातो. नॅशनल फ्रूट, राष्ट्रीय फळ. मँगो, आंबा. आंब्याला फळांचा राजा असेही म्हटले जाते. त्याच्या गोड चवीमुळे आणि सुगंधामुळे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता आहे. भारतामध्ये हापूस, केसर, लंगडा आणि दशहरी यांसारख्या आंब्याच्या अनेक प्रसिद्ध जाती आढळतात. भारत हा जगातील सर्वात मोठ्या आंबा उत्पादक देशांपैकी एक आहे. नॅशनल फ्लावर, राष्ट्रीय फूल. लोटस, कमळ. कमळ हे चिखलात उगवत असले तरी ते नेहमी स्वच्छ आणि सुंदर फुलते. त्यामुळे ते पवित्रता, सौंदर्य आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. कमळाचे फूल भारतीय संस्कृती, कला आणि परंपरेमध्ये विशेष स्थान राखते. अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही कमळाला महत्त्व दिले जाते. नॅशनल ट्री, राष्ट्रीय वृक्ष. बॅनियन ट्री, वडाचे झाड. वडाचे झाड आपल्या विशाल फांद्या आणि जमिनीत रुजणाऱ्या पारंब्यांसाठी ओळखले जाते. हे झाड शेकडो वर्षे जगू शकते आणि अनेक पक्षी व प्राण्यांना आश्रय देते. भारतीय संस्कृतीत वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. गावांमध्ये अनेकदा लोक या झाडाखाली एकत्र येऊन चर्चा आणि सामाजिक कार्यक्रम करतात. नॅशनल रिव्हर, राष्ट्रीय नदी. रिव्हर गंगा, गंगा नदी. गंगा ही भारतातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिचा उगम हिमालयातील गंगोत्री हिमनदी येथे होतो आणि ती अनेक राज्यांतून वाहत बंगालच्या उपसागरात मिळते. गंगा नदी लाखो लोकांना पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी आणि उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देते.
भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्येही गंगा नदीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नॅशनल रेप्टाईल, राष्ट्रीय सरपटणारा प्राणी. किंग कोब्रा, नाग. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप मानला जातो. त्याची लांबी सुमारे 5 ते 5.5 मीटरपर्यंत असू शकते. इतर अनेक सापांपेक्षा वेगळे म्हणजे किंग कोब्रा मुख्यतः इतर सापांनाच खातो. त्यामुळे जंगलातील पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. नॅशनल एक्वॅटिक ॲनिमल, राष्ट्रीय जलचर प्राणी. गँजेस रिव्हर डॉल्फिन, गंगेतील डॉल्फिन. गंगेतील डॉल्फिन ही गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये आढळणारी एक दुर्मिळ गोड्या पाण्यातील डॉल्फिन आहे. 2009 साली भारत सरकारने तिला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले. या डॉल्फिनची दृष्टी खूपच कमी असते. ती पाण्यात मार्ग शोधण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी ध्वनी लहरींचा उपयोग करते. नॅशनल हेरिटेज ॲनिमल, राष्ट्रीय वारसा प्राणी. इंडियन एलिफंट, भारतीय हत्ती. भारतीय हत्ती हा आपल्या बुद्धिमत्तेसाठी, ताकदीसाठी आणि शांत स्वभावासाठी ओळखला जातो. 2010 साली भारत सरकारने भारतीय हत्तीला राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केले. हत्तीला भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक इतिहासामध्ये विशेष महत्त्व आहे. तो अनेक जंगलांमध्ये राहतो आणि जंगलातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. नॅशनल करन्सी, राष्ट्रीय चलन. इंडियन रुपी, भारतीय रुपया. भारतीय रुपया हा आपल्या देशातील अधिकृत चलन आहे. 2010 साली रुपयाचे नवीन अधिकृत चिन्ह रुपया स्वीकारण्यात आले. हे चिन्ह देवनागरीतील र आणि इंग्रजीतील आर या अक्षरांपासून प्रेरित आहे. आज भारतामध्ये सर्व वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री रुपयामध्येच केली जाते. आज आपण भारताची महत्त्वाची राष्ट्रीय प्रतीके आणि त्यांच्याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेतली. यापैकी तुमचे आवडते राष्ट्रीय प्रतीक कोणते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहा. अशाच आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठीला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की पहा.